शुभ सकाळ मित्रांनो, प्रवासी ड्रोन या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर चला पुन्हा एकदा घेऊन आलोय नवीन प्रवास. आता आम्ही चाललोय दापोलीला. तर आपल्या खडूस फ्रेंड आहे, तिच्या लग्नाला तिला सरप्राईज देतो. तिला सांगितलं नाही आम्ही लग्नाला येणार आहे, तर आम्ही तिला सरप्राईज देतोय. तर सागर, आम्ही चाललेलं लोकेशन आहे माटवण पिंपळगाव, दापोलीमध्ये येतं ते. फुल धमाल करायचे ना. फुल मच. तिला माहीतच नाही आमचा प्लॅन काय आहे, कारण की आम्ही तिला आधीच सांगितलेलं आम्हाला काय लग्नाला यायला जमणार. प्रेझेंट बिजेंट पण देऊन टाकलंय, कारण तिला वाटलं पाहिजे की आम्ही येणार नाही. यासाठी तिला प्रेझेंट दिला आधीच, जेणेकरून तिला वाटेल की आम्ही येणार नाहीये. तर चला निघूया. रात्री 3:15 झालेत, 3 वाजता निघायचं होतं. तर 12:30चं लग्न आहे, त्याच्या अगोदर आम्हाला पोचायचं आहे. हे देवा महाराजा, आज आम्ही विरार टू दापोली ट्रॅव्हल करत असो बाईकने, तर सुखरूपपणे घेऊन जा आणि सुखरूपपणे घेऊन या आमका. होय महाराजा. होय महाराजा. चला आज आम्ही निघतोय आता, आणि तुम्ही आमच्याबरोबर अशीच ट्रिप पूर्णपणे बघत राहा आणि एन्जॉय करा. एन्जॉय करा. चांगलं धमाल. तर चला आता सागर मस्त गारानं घातलाय छोटासा. कोणत्याही प्रवासाला जाताना सागर गारानंच घालतो. तर चला आता निघतोय. सगळे गाडीने, आम्ही बाईकने चाललोय. तर रात्री निघायचं होतं म्हणून सगळे आम्ही सागरच्या घरीच थांबलो आणि त्याच्या घरूनच आता निघतोय. तर चला आपल्या गाड्या रेडी करा. रेडी आहेत का गाड्या? गाड्या ती बघ तिथे. ही आपली ब्लॅक ब्युटी. गणपती बाप्पा मोरया. तर चला आता आम्ही सुरुवात केली आहे. 3 वाजताचं बोलता बोलता 3:45 झालेले. तर आम्हाला आता गाडी फास्ट मारावी लागेल, जेणेकरून आम्ही वेळेत पोचू शकतो. कारण की 7 तासाचा रोड आहे, तर आम्हाला लग्न मिस नाही करून द्यायचं आहे. तर विरार रोडून आता निघालेलो आहे. रात्रच्या घरातूनच निघालेलो आहे. सागर बोलला की रात्री सगळेजण इथंच या, एकत्र झोपू आणि मग एकत्रच निघू. होतं की लवकर झोपू तर झोप पूर्ण करू, पण नाही, झोप तर पूर्ण काय केलीच नाही. मस्तीच करत आहे सगळेजण. तर आता बघू येताना किती झोप येते ती. कारण की मेन म्हणजे प्रॉब्लेम येतानाच होणार आहे, खूप झोप होणार आहे येताना. सकाळी कुत्र्यांची भीती वाटते पाठीला. आता थांबलोय नागोरी चाय. नागोरी चायकडे चाय प्यायला. काच का मिलेगा ना? हाँ काच में बस 4 कॉफी आणि बन. तर बरं आम्हाला ट्रॉफिक नाही भेटली जास्त, तर आम्ही टायमावर पोचू याची शक्यता आहे का रे? हा, आम्ही आता ज्या स्पीडने आपण आलोय त्या स्पीडने गेलो. अशीच स्पीड मेंटेन ठेवा, अशीच स्पीड मेंटेन. बघू 11 वाजता तरी पण. बघ नितिका, तुझ्यासाठी आम्ही काय काय करतोय. एवढ्या थंडीमधनं आम्ही प्लॅन केलाय. तर नंतर रडत बसू नको आम्ही लग्नाला आलो नाही वगैरे. आणि माझ्या लग्नाला तुला यायचं आहे. आता तू ब्लॉग बघशील तेव्हा तुला आत्ताच सांगतोय, तू बोलली आहे मी आलो तर तू येणार, हे लक्षात ठेव. पेंग्विनला काहीतरी बोलायचं आहे. तोपर्यंत तुझं लग्न होऊन जाईल. कसं काय ब्लॉग बघे. ब्लॉग तुला लगेचच बघायचं नाही तर लय मारेन तिला, लय मारेन, लक्षात ठेव दर्शन. तर चाय पिऊया आपण. चाय पिऊया, चाय पियायचा आनंद घेऊया मस्तपैकी. या तुम्ही लोक मस्त. आम्ही बन मस्का आणि कॉफी मागवली आहे. चाय चुकून म्हटलो आम्ही. सागर दाखव काय झालं. सागरच्या गाडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. आता आमचा काटा बघू शकता, स्पीडचा काटा तिथून तुटून डायरेक्ट इकडे पडलेला आहे. चला निघालो आता चाय वगैरे पिऊन.
तर आता पनवेलला बघू नाश्ता वगैरेचा. पर्वतरांगाच्या मागून असा सूर्य उगवताना कल सुबह पनवेल निकलना था और पहुंच गए पनवेल. पनवेल आता आपण पोहोचलोय पनवेलला. पनवेलवरून राईड घेतोय गोवा हायवेसाठी. तर इथं नाश्ता करायला थांबतो. इथून आहे घे भेटला. चला तर चला आता शिवसागरमध्ये नाश्ता करायचा आहे. करूया नाश्ता. मी पनवेलला थांबलेलो आहे नाश्ता करण्यासाठी. तर हा शिवसागर काय घेणार आहे? ढोकळा आळूवडी वडापाव. काय वडापावच घे. वडापाव मला वडापाव घे. काय घेणार आहे सर? तोंडातनं दूध येतो. डीजे वाले ओ डीजे वाले सांगू डीजे वाले गाणी वाजवणार होते पण यांची थंडीमुळे वाजलेली आहे. बघू शकता त्यांना. ड्रायव्हर लोकांना काय नाही, हे लोकांची थंडी हल्ली आहे. मी 8वी ट्रिप आहे. मी विरार टू कुडाळ दरवेळी गणपतीला गावी जातो ह्याच रोड. मी कसं आपल्या बाईकनी नाही जात. बस नाही तर ट्रेन आपली फिक्स. ही पहिल्यांदा आहे. आपण कुठे चाललो? दापोली. माडवरून लेफ्ट मारून करंजाडी करून आम्ही दापोलीला जाणार आहे. ओके. तर चला आपण नाश्ता करूया आणि मग लवकर निघूया. आणि आपली नवरी असेल झोपलेली आणि आम्ही इथे गाड्या चालून चाललोय. बघा ती मस्त झोपा काढत असेल. सागराने मी वडापाव घेतलाय आणि भाईने उपास आहे तर त्याने केळाचे वेफर आणि इडली खातात आहे. तर चला वडापावच खातो आणि मग पुढे कंटिन्यूच करू. थंडी भरपूर आहे. गरम गरम वडापाव थंडीत मजा वेगळी. मस्त वडापाव मस्त खरंच टेस्ट आहे. इडली काय भाव्या मस्त आहे. टेस्टी हे असे आमच्याकडे एक नमुने आहेत. काय पण करतात. पेपर सोबत पण चटणी करतात. इडली चटणी काय मला तुमचं सांगू लागतं. कसलो बस रे? हा बजरंगबली काय कोण भेटासाठी? असं काय नाही ना. झाला नाश्ता. चला आता पुढे परत ट्रिपला चालू करतो आम्ही.
थांबलेलो. सागरच्या गाडीचं पेट्रोल संपत आलेलं, तर बोललो पेट्रोल भरून जाऊया. तर आता आम्हाला दाखवतं आहे गुगल मॅपच्या हिशोबाने 92 किलोमीटर दाखवतात, 2 तास 5 मिनिटं. आम्ही आता पोचलो आहे. तर काय प्रॉब्लेम आहे कशात? आपल्या गाडीमध्ये? काय प्रॉब्लेम आहे? माझ्या गाडीमध्ये इंजिनचा प्रॉब्लेम आहे. जरा सांभाळून न्यावं लागतंय, हळूहळू तिला जरा आराम द्यावा लागतोय. काय झालंय? ते बघ काय झालं काय याला? ए बस की. ब्याण्णव दाखवलं ना, 92 ना. 92 किलोमीटर दाखवलं आता कंटिन्युअसली पोचलो. तर चला आता खूप मजा मस्ती झाली, चालू करूया रायडिंग. थंडी वाढतच चालली आहे, बघूया आता कुठं कशी थंडी आहे. 92 किलोमीटरने तिचं गाव दाखवत आहे. तर वेळ 2 तास 6 मिनटं. आता पोचत आलं आम्ही माणगावला. ट्रॉफिकवरूनच समजलं कुठं पोचलं. ए भाई लाल परे खतरनाक. चल मार 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 मार. माणगाव एस टी स्टँड होतं. माणगावचा इथपर्यंत ट्रॉफिक आहे, त्याच्या पुढे मग खाली. त्याला आता महाडला आधी जाण्यासाठी आम्ही आता महाडवरून राईड दाखवतो. इथून 27 किलोमीटर दाखवतात आहे, 46 मिनिटं आहेत. तर महाडवरून आता राईड घेतो. बघू आता इथं जरा थांबतो, कोणाला तरी ॲड्रेस विचारतो आणि मग पुढे, कारण ती लोकेशन तर दाखवलेलं आहे, तरी पण एकदा कन्फर्म करून मग पुढे जाऊया. राईट मारायचं. चला राईट मारूया. राईट मारून कोणाला विचारूया. राईट 26 किलोमीटर दाखवतात आहे. लेफ्टला दुकान होतं. हे लग्नाची गाडी आली, विचार नितिकाच आहे का बघ. कुछ भी ती बघ लग्नाची गाडी आली. चल सरळ जा विचार. आता आम्ही नाश्ता करायला थांबलेलो आहे महाडमध्ये. दापोलीच्या दिशेने जाणार आहे आम्ही. या काकींकडे वडापाव खरंच खूप सुंदर असा आहे, टेस्ट पण खूप बेस्ट आहे. रिव्ह्यू हवा तर आम्ही तुम्हाला आता माझ्या मित्रांचा रिव्ह्यू देतो. यांचं असं ओपन प्लेस मस्त वेगळी. आणि रोहन, वडापाव कसा वाटला तुला? एक नंबर टेस्ट.
आता आपल्याला तिचा लग्नाचा मुहूर्त आहे 12:20. तर आम्ही बरोबर टायमिंगवर पोचू, म्हणजे आम्ही प्लॅन केलेला तो सक्सेस होत आहे. चला मित्रांनो, आता निघतो. नाश्ता वगैरे केला तर आम्ही लवकरच पोचतो आहे. त्या हिशोबाने आम्हाला कपडे चेंज वगैरे पण करायचे, तर बघू कुठे चेंजिंगसाठी भेटतं आहे का. आम्हाला वाटलं लेट होईल, पण नाही, लवकरच पोचलो आम्ही. तर चला निघूया. सरळ सरळ दाखवत आहे. तर काकांना विचारलं, काका बोले बरोबर चालेल, सरळ सरळ जावा. तर चला निघालो. त्या वडापाववाली काकी पण चांगल्या होत्या, बोलल्या की घाट रस्ता आहे, पोरांनो जरा आरामात जावा. तर अशी काळजी करणारे माणसं पाहिजे. चांगले सांगत होते, बरोबर चालले, असंच नीट जावा. त्या वाडीचं त्यांना नाव सांगितलं. नाव काय ते? अरे बघ अजून आहे, बरोबर चालू सर. काय माहिती लोकेशन मग ते. अरे पण लोकेशन बघ ना, कुठं पुढे आलो आपण. ओके, नवरीचा भाऊ आहे. ब्लॉग चालू, ब्लॉग. त्याला कपडे हे सांगू नको तिला, सांगू नको तिला, सांगू नको तिला. विचार कुठे 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 हा तुम्हाला माहिती. आता आम्ही तिच्या हॉलमध्ये एंट्री मारतो. त्यांचे प्री वेडिंगचे फोटोज वगैरे मस्तपैकी इथे लावलेले आहेत. चांगलं असं सेटअप केलेलं आहे. एक नंबर जोडी. बाप्पाचं दर्शन तुम्हाला. त्यांच्या डाव्या बघलेत रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात. भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बघलेत रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात. त्या वाटेने गेले माझे दत्त, त्या वाटेने गेले माझे गुरुदेव दत्त. त्याचा लागे अंत, त्याचा लागे
रोहन तुला कसं वाटतंय? हे आहेत पप्पा आपले. ओके. बघ आता तू नाही तुम्ही आम्हाला शब्द दिलेला आहे. शब्द दिलेला आहे आम्हाला ब्लॉग मध्ये की आम्ही आलो तर तू येणार. मग ते बघा आता काय हळदीला येईन ह्याला येईन एंगेजमेंटला शब्द लग्नाच्या आधी दिला होता ना. एंगेजमेंटला आता येईन नाही. एंगेजमेंटला येईन हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. हा एक फोटो सांग ठीक आहे चल. तर अभिनंदन तुम्हाला दोघांना पण. सुतारने दिला होता आता ती पांचळ झाली. जोक जोक हा ना आपल्या ग्रुप मध्ये एकदा. एकदा का एकदा आता काय माहिती तू आम्हाला वेळ देशील की नाही. त्यांच्याकडे आहे सगळं हा त्यांच्याकडे आम्ही त्यांना बघू. घे फोटो काढून घे. असं असं करा तर चला मित्रांनो, आता नितिकाला भेटून पण झालो आणि तिला लग्नाच्या शुभेच्छा पण दिल्यात. जो आमचा प्लॅन होता तिला सरप्राईज द्यायचा तो दिलेला आहे. आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघतो आहे. आता वाजले चार वाजलेले आहेत. घरी पोहोचेपर्यंत 12-1 वाजतील. तर काल 3:45 वाजता सुरू केलेला प्रवास आता परत कंटिन्यू करायचा आहे दापोली ते मुंबई. तर फायनली पोचलो नाक्यावर आमच्या. तर आता मी माझ्या घरी चाललो आहे. सागर, वैभव आणि दर्शन सागरच्या घरी चाललो झोपायला. तर आम्ही 12-1चा टायमिंग दिलेला पण 11:30 वाजताच पोचलो. कारण की आम्ही 2 स्टॉप घेतले, एक पनवेलचा घेतला आणि एक ठाण्याला चाय पिण्यासाठी घेतला. त्यानंतर आम्ही कंटिन्युअसली आलो आणि 11:30 वाजता पोचलो. तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर भरपूर झोप आहे. आता असं वाटतं कधी जाऊन घरी झोपतो आणि डायरेक्ट उद्या सकाळी उठतो. तर पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. त्याला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन प्रवासामध्ये. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक कमेंट करा. तर चला बाय, गुड नाईट.